तुम्ही कल्याण महापालिका स्थायी समिती सभापती महेश शेट्टी यांना भेटलात, समाजाबद्दल तुम्ही काय निवेदन दिलं आणि काय मागणी केली? जय शिवा. आम्ही आमच्या वीरशैव लिंगायत सेवा संस्थासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमच्या वीरशैव समाजासाठी एक भवन बांधण्यासाठी एक जागेची मागणी आम्ही केली आणि रुद्रभूमीची व्यवस्था करण्यासाठी त्यासाठी एक नवीन एक ईस्टला रुद्रभूमीसाठी जागेसाठी डोंबिवली ईस्टला किंवा कल्याण ईस्टला एक रुद्रभूमीची जागेची मागणी केलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमध्ये लिंगायत समाज हा किती मोठ्या प्रमाणात आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये निदान आमचे एक 20,000 तरी माणसं राहतात आणि या मुंबई परिसरामध्ये 3-4 लाख लोक आमचे वीरशैव लिंगायत समाजाचे आहेत. तुम्हाला सभापतींनी काय आश्वासन दिलं? ते त्यांच्याकडून तर पॉझिटिव्ह आश्वासन मिळालं. मी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे ते बोललेले आहेत आणि त्यांच्या बोलण्यावरून तर आम्हाला वाटेल की निश्चितच ते आपल्या कामासाठी मदत करतील. काय सांगत ताई, तुम्ही कल्याण डोंबिवली महापालिका सभापती महेश शेट्टी यांना भेटलात, समाजाबद्दल काय मागणी केली? आमच्या लिंगायत समाजामध्ये आम्हाला रुद्रभूमीची व्यवस्था तसेच आम्हाला एक बसव मंडप पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही इथे अर्ज केलेला आहे आयुक्तांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी. काय म्हणाले? ते प्रयत्न करणार आहेत. जय शिवा. आज 20 तारीख दिनांक 20 रोजी आमचा वीरशैव समाज कल्याण यांच्यातर्फे आमच्या अध्यक्ष श्री लचाने साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती श्री मल्लेशजी शेट्टी यांच्या आमच्या विविध मागण्या करण्यासाठी भेट घेतली व तसे आम्ही त्यांना निवेदन पण दिले. आमच्या समाजात मोठी अवघड परिस्थिती अशी आहे की आमच्यात मृत्यूनंतर दफन केले जाते. त्याच्यासाठी दफन भूमी कुठेही आम्हाला चांगल्या प्रमाणात व विविध सोयी सुविधांनी उपलब्ध नाहीये. आणि मल्लेशजी शेट्टी यांना आमच्या समाजाच्या रीतिरिवाजाचे संपूर्ण ज्ञान आहे असल्यामुळे त्यांनी आम्हाला ठोस आश्वासन दिलं की मी तुमचा प्रश्न मार्गी लावेलच व या वर्षात 6 महिन्यात तुमची सर्व दफनभूमीची व्यवस्था डोंबिवली पूर्व कल्याण पूर्व या ठिकाणी करून देईलच. आणि त्याबरोबरच एक आमच्या बसव मंडप असं समाज मंदिर की बसवेश्वराचे तत्वज्ञान हे सगळीकडे पसरले पाहिजे, त्यासाठी समाज मंदिरासाठी ही जागा देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे आणि ते पूर्ण करतील अशी आमच्या समाजाला पूर्ण अपेक्षा आहे.